ದಿವಾಳಿ ಅಂಚಿಗೆ ತಲುಪಿದ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ, ಠೇವಣಿ ಹಣ ಮರಳಿಸುವಂತೆ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದ ಗ್ರಾಹಕರು. ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಸಾಲದ ಸುಳಿಗೆ ಸಿಲುಕಿರುವ ಸಹಕಾರಿ ಸಂಘವೊಂದು ದಿವಾಳಿ ಅಂಚಿಗೆ ತಲುಪಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ತಾವು ಇಟ್ಟಿರುವ ಠೇವಣಿ ಹಣ ಕೂಡಲೇ ಮರಳಿ ನೀಡಬೇಕು ಎಂದು ಗ್ರಾಹಕರು ಪಟ್ಟು ಹಿಡಿದ ಘಟನೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಸವಕಲ್ಯಾಣ ನಗರದಲ್ಲಿ ಇಂದು ಸೋಮವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಜರುಗಿತು. ಬಸವಕಲ್ಯಾಣ ನಗರದ ಬಸವೇಶ್ವರ ವೃತ್ತದ ಬಳಿ ಇರುವ ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಜರುಗಿದ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘದ ವಾರ್ಷಿಕ ಮಹಾಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ ಗ್ರಾಹಕರು ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ತಾವು ಇಟ್ಟಿರುವ ಠೇವಣಿ ಹಣ ಕೂಡಲೇ ಮರಳಿ ನೀಡಬೇಕು ಎಂದು ಬ್ಯಾಂಕ್ನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರಿಗೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದ ಪ್ರಸಂಗ ಜರುಗಿತು. ಪ್ರಸಕ್ತ ಸಾಲಿನ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘಕ್ಕೆ 3 ಕೋಟಿಗೂ ಅಧಿಕ ರೂಪಾಯಿ ಸಾಲವಿದೆ ಎನ್ನುವ ವರದಿ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಇಟ್ಟಿರುವ ಠೇವಣಿ ಹಣ ಕೂಡಲೇ ಮರಳಿಸಬೇಕು ಎಂದು ಗ್ರಾಹಕರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೆಲ ಗ್ರಾಹಕರು ಮಾತನಾಡಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಮದುವೆ ಹಾಗೂ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆ ಸೇರಿದಂತೆ ಇತರ ತುರ್ತು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಣ ಮರುಪಾವತಿಸಬೇಕು ಎಂದು ಸಹಕಾರ ಸಂಘಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡಿದರೂ ಸಹ ಠೇವಣಿ ಹಣ ಪಾವತಿ ಮಾಡಲು ಸಂಬಂಧಿತರು ಗಮನ ಹರಿಸಿಲ್ಲ ಎಂದು ಗ್ರಾಹಕರು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿದ ಪಿಕೆಪಿಎಸ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸೋಮಶೇಖರ್ ಗಾದ್ಗಿ ಮಾತನಾಡಿ, ಪಿಕೆಪಿಎಸ್ಗೆ ಆಗಿರುವ ಸಾಲದ ಬಗ್ಗೆ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ವರದಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ 2 ತಿಂಗಳ ಒಳಗಾಗಿ ಪಿಕೆಪಿಎಸ್ಗೆ ಸೇರಿದ ಸ್ಥಿರಾಸ್ತಿಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಿಯಾದರೂ ಸಹ ಗ್ರಾಹಕರ ಠೇವಣಿ ಹಣ ಮರಳಿಸಲು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುವುದು. ಗ್ರಾಹಕರು ಕನಿಷ್ಠ 2 ತಿಂಗಳ ಸಮಯಾವಕಾಶ ನೀಡಬೇಕು ಎಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಟಿಡಿಒ ಶಾಯಪ್ಪ, ಸಿಇಒ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಬಿರಾದಾರ ಸೇರಿದಂತೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಪ್ರಮುಖರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. मला तारीख देवलं जे तुम्हाला जसं तारीख दिलं मला वरून दिलं का असं ह्याच्या बाद असा होत नाही. उद्या मॅडम येणार नाही. उद्या मॅडमला इथं बसतो 2-4 तास तुम्ही बी सर्वजण बोला. मी बोलतो माझ्यानं जेवढा प्रेशर होतं तेवढं मी घालतो. तुमच्यानं तेवढा प्रेशर म्हणजे सर्वांच्या प्रेशरनं होतंय. मी काय माझ्या स्वतःचा विकून देणं गेला. सोसायटी लॉस झाले, कोणी बी होते. धंदा करायला बसला तर बिझनेस लॉस बी होते, फायदा बी होते. फायदा झालाय म्हणजे आम्ही काय कुणाला वापस तर देऊ शकतो नाही. आता लॉस झाले बँकेला आल्यावर तुम्ही कुणाला विचारा नाही. आता कुणाला विचारा सांगा सर, एवढंच मला सांगा. कुणाला विचारा तुम्ही तर सेक्रेटरी का म्हणते आम्ही भरून घेतलं नाही म्हणते सर पैसा. त्यांनी खाल्ला त्यांनाच विचारा जावा म्हणते सर तुम्ही सेक्रेटरी भरून घेतणार मी माणूस म्हटलंय सर. ह्याच्या अगोदर मी तुमचं माझं झालं तुम्ही म्हणलो मी येऊनच मी म्हणलं आता तुम्हाला म्हटलं मी काम धरलो. मी 5 वर्षामध्ये येऊन 5 रुपयांच्या तुम्ही जाणून त्यांनी जाणून सर आम्हाला करायला रेडी आहे. हे एडिट कापले येतात ह्याच्यामध्ये कुठे बी काही बी कोणी बी करा. तुमचं 10 रुपयाचा 5 वर्षामध्ये अव्यवहार आहे म्हणलं तर मी इथंच राहतो. मी तसं काही नाही. मी ह्याच्या अगोदर काही झालं ह्याच्या समस्या सर्वांना आलाय. कोविड अंतर काय अंतर झालंय. आता 1 महिना 2 महिन्यामध्ये क्लिअर होते. आता सध्याला सर्वांसमोर बसून मुद्दा घेऊ. सर तुम्ही परवा आम्हाला ऑगस्ट महिना दिलो. ऑगस्ट महिन्याहून 2 महिने झाले. काही नव्हते लिखापडी म्हणा. आता जीबी मिटिंग चालली आहे. आता नोटीस मध्ये आम्ही न्यूज एफडीचे पैसे द्यायचे, एसएचजीचे द्यायचे, आमच्या आरडीचे द्यायचे, त्याचे बी द्यायचे. हे द्यायला आमचा बोर्ड आणि तुम्ही शेअर होल्डर सर्व जणांचं सहमत आहे. बाबा विकून देता का गिरवी ठेवून देता, कुठून आणून देता आम्हाला माहिती नाही. तुम्ही पैसे द्या म्हणून
तुमच्या सोबत आम्ही तुम्ही सर्वजण मिळून वरी विचारायचं आहे. उद्या मॅडम येतो म्हणले, मॅडमला हे आम्ही काय लिहिलं ते बी दाखवायला येते, तुम्ही बी बोला आणि मी बी बोलतो.